मुलांनो, तुम्हाला जर विचारलं 15 ऑगस्ट 2027ला वार कोणता येईल तर सांगू शकाल का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दिनदर्शिकेची जादू. दिनदर्शिका म्हणजे काय? दिनदर्शिका म्हणजे मराठी महिने किती, इंग्रजी महिने किती, त्या प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती असतात, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मुलांनो, तुमच्या समोर एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता म्हणजे बघा, इंग्रजी वर्षाचे महिने आणि मराठी वर्षाचे महिने किंवा भारतीय वर्षाचे महिने. आपण जास्तीत जास्त इंग्रजी वर्षाच्या महिन्यांचा वापर जास्त करतो किंवा म्हणतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंग्रजी वर्षाचे महिने किती? 12. कोणते कोणते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हे सगळे 12 महिने हे इंग्रजी वर्षाचे महिने आहेत. आणि हे आहेत भारतीय वर्षाचे महिने: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ठीक आहे. मग आता ही 12 महिने आहेत, तर ह्या प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती येतात हे आपल्याला या तक्त्याद्वारे समजून सांगायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप मजेशीर आणि छान छान ट्रिक तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आता बघा, आपण बघूया. बघा, जानेवारीमध्ये दिवस किती? 31. फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29, मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मे मध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात. आपण 31 डिसेंबर साजरा करतो ना, तसंच इथं पहिले चैत्र महिन्यात 30 आणि 31, वैशाख 31, ज्येष्ठ 31, आषाढ 31, त्यानंतर श्रावण 31, भाद्रपद 31 आणि पुढचे सगळे 6 महिने आहेत ते 30 दिवसांचे आहेत. तुमच्या लक्षात आलेले असेल महिने 12 आणि प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती आहेत. आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही एवढं फास्ट सांगितले, लगेच कसं लक्षात बसेल? काळजी करू नका, आणखी लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे मी. आता ती ट्रिक काय आहे? त्या ट्रिकची जादू आहे या हातांमध्ये. आता कशी या हातांमध्ये जादू आहे बघा. या हातांचा वापर करून तुम्ही बॉक्सिंग करायचे का? नाही. या हातांचा वापर करून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती आहेत हे लक्षात ठेवायचे. कसं लक्षात ठेवायचं ते आपण सुरू करूया. बघा, इथून सुरुवात करायची. इथं जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29चा, मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31. येते लक्षात? मग ऑगस्ट इथून सुरुवात करा, 31चाच आहे. सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. आले का लक्षात? हात कायम तुमच्या सोबत असतो. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला गोंधळ होतो असं वाटत असेल तर 1 मिनिटाच्या आत ह्या ट्रिकचा वापर करून तुम्ही दिनदर्शिकेवरचे प्रश्न सोडवू शकता. तरी पण परत एकदा रिपीट करते. जानेवारी, फेब्रुवारी 28, 29चा असतो, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 31चा जुलै, ऑगस्ट 31चा, सप्टेंबर 30चा, ऑक्टोबर 31चा, नोव्हेंबर 30चा. येते का पाठीमागं बघा बरोबर, आणि डिसेंबर 31चा. हे लक्षात ठेवा, अजिबात विसरू नका. आणि ह्या जादूच्या दुनियेमध्ये तुम्ही जाऊन सुद्धा हा हातांचा प्रयोग केलाय का हे नक्की कमेंट करून कळवा मला. आता बघा, आता 30-31 तुमच्या लक्षात आलं, तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहत नसेल तर फक्त ह्या 12 महिन्यामध्ये फक्त ज्या महिन्यामध्ये 30 दिवस येतात का नाही, ते महिने आपण लक्षात कसे ठेवायचे ते बघूया. 30 दिवस लक्षात राहिले तुमच्या, म्हणजे 30 दिवसांचा महिना लक्षात राहिला की 31चा ऑटोमॅटिक राहणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, म्हणजे ज्या महिन्यामध्ये फक्त 30 दिवस आहेत ते लक्षात कसे ठेवायचे, त्यासाठी एक ट्रिक आहे. ती ट्रिक म्हणजे एजुस्नो. ठीक आहे. आता हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा शब्द म्हणजे या शब्दामध्ये असे महिने दडलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त 30 दिवस आहेत. या शब्दामध्ये असे महिने दडलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त 30 दिवस दडलेले आहेत. 30 दिवस आहेत त्या महिन्यामध्ये. आता कसं? ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून जिथं पाऊस चालू होतो, स म्हणजे सप्टेंबर आणि नो म्हणजे नोव्हेंबर. ठीक आहे. आता हा शब्दही तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी आहेच लक्षात करून द्यायला. कसं? तर बघा, आता लक्षात कसं ठेवायचं? ए ज्यूस नो, तर काय म्हणायचं? ए ज्यूस नको, मला आवडत नाही, मला मळमळ होतंय. मग तुमच्या लक्षात राहील ए ज्यूस नो, ए ज्यूस नो.
हा शब्द लक्षात ठेवा. या शब्दामध्ये 5 महिने दडलेले आहेत आणि त्या 5 महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. लक्षात येते? ए ज्यूस नो. ठीक आहे, चला समजलं असेल कारण मी खूप वेळा सांगितले तुम्हाला. आता पुढे जाऊया मग आपण. बघा लक्षात आले तुमच्या? महिने 12 आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये 31 दिवस कोणत्या महिन्यामध्ये आहेत, 30 दिवस कोणत्या महिन्यामध्ये आहेत, हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. जाऊया आपण आता पुढे. मुलांनो, पुढे जाण्याआधी इथं मी तुम्हाला सांगितले 5 महिने दडलेत, पण 5 दडलेत का? नाही ना, 4च. कोणते कोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एज्युसोनो याच्यामध्ये 4च महिने दडलेले आहेत आणि 4च महिन्यामध्ये 30 दिवस येतात. हे लिहून ठेवा, लक्षात ठेवा. मराठी महिने आपण इरेज केले आहेत. आता आपल्याला इंग्लिश महिन्यावरचं थोडंसं डिटेल माहिती आणखी शिकायची. तर 31 दिवसाचे महिने कोणते कोणते हो? आत्ताच बघितले आपण. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे महिने आहेत. मी लिहू येतं. बघा, जानेवारी महिना सुद्धा 31चाच आहे. त्यानंतर मार्च महिना सुद्धा 31चाच आहे. त्यानंतर मे सुद्धा 31चाच आहे. त्यानंतर जुलै सुद्धा 31चाच आहे. ऑगस्ट सुद्धा 31चाच आहे. त्यानंतर ऑक्टोबर सुद्धा 31चाच आहे. ऑक्टोबर सुद्धा 31चाच आहे आणि डिसेंबर सुद्धा 31चाच आहे. ठीक आहे, आता हे महिने 31चे आहेत. मग आता ह्या महिन्यामध्ये एकूण महिने किती आहेत? हे 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. एकूण महिने किती आहेत? हे 7 आहेत. बरोबर. मग आता 30 दिवसाचे महिने किती? आत्ताच सांगितले मी. किती? 4. कोणते कोणते? इजू सनो. ए जूस नो. ठीक आहे, मग ए म्हणजे एप्रिल, जू म्हणजे जून, फक्त जून लक्षात ठेवा, जुलै म्हणू नका. स म्हणजे सप्टेंबर आणि नो म्हणजे नोव्हेंबर. आणि हा इकडे एकटाच आहे बिचारा. कोणता? फेब्रुवारी महिना. हा महिना फेब्रुवारी. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये किती दिवस आहेत? 7. याच्यामध्ये किती दिवस आहेत? 4. आणि याच्यामध्ये किती दिवस आहेत? 1 दिवस, 7 दिवस आणि हे 4 दिवस आणि हे 7 दिवस. ठीक आहे, आता आले लक्षात? 31 दिवसाचे महिने किती? 30 दिवसाचे महिने किती? 28 29चा महिना कोणता? 1 आहे. मग आता बघा, आता या महिन्यामध्ये म्हणजे जिथे जिथे 31 दिवसाचे महिने आहेत त्यामध्ये कोणते कोणते वार हे 5 वेळा येतात? येते लक्षात? कोणते कोणते वार हे 5 वेळा येतात? आता कसे येतात बघा. 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 1 2 व 3 तारखेचे वार किती वेळा येतात? तारखेचे वार 5 वेळा येतात. आता कसे येतात हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा महिने कोणते कोणते तिथं? जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. आता याच्यामध्ये 31 दिवस आहेत. तर त्या 31 दिवसामध्ये 1 2 3 तारखेला जो वार येतो, 1 2 3 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो. आता तो कसा येतो हे आपण डिटेलमध्ये बघूया. बघा 1 2 आणि 3 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो. म्हणजे गुरुवार येतोय. गुरुवार बघा 1 2 3 4 5 वेळा आला का नाही? शुक्रवार बघा 1 2 3 4 5 वेळा आला. शनिवार बघा 1 2 3 4 5 वेळा आला का नाही? म्हणजे ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1 2 3 तारखेला जो वार येतो ना तोच 5 वेळा येतो. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला, समजा जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला गुरुवार होता, तर त्याच महिन्यामध्ये 8 तारखेला कोणता वार होता? तर तुम्हाला मोजत बसायचे का? मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं 8 तारखेपर्यंत मोजायचं का? डायरेक्ट उत्तर गुरुवार द्यायचं. आलं लक्षात? परत एकदा सांगते मी. बघा 31चा महिना आणखी कोणता आहे? मार्च महिना. ओके, मार्च मध्ये बघूया आपण. हा मार्च महिना. ठीक आहे, हा मार्च महिना. आता ह्या मार्च महिन्यामध्ये बघू आपण 1 2 3 तारखेला जो वार आलेला आहे तोच 5 वेळा आलाय का? तर 1 तारखेला बघा रविवार आहे, सोमवार आहे आणि मंगळवार आहे. रविवार आलाय का 5 वेळा? 1 2 3 4 5. 5 वेळा आलाय का रविवार? आलाय. ठीक आहे, 2 तारखेला सोमवार आहे. सोमवार आलाय का 5 वेळा? 1 2 3 4 5. 5 वेळा सुद्धा सोमवार आलेला आहे. आणि 3 तारखेला आहे
मंगळवार 3 तारखेला आहे, तर तिथं सुद्धा 5 वेळा मंगळवार आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता सेम याचं पण तसंच आहे. एजुसनो म्हणजे 30 दिवसांचे 4 महिने आहेत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये वेगळं दिलेलं आहे. 1 आणि 2 तारखेचेच, फक्त 3 तारखेचे नाही हा, 1 आणि 2 तारखेचेच वार हे 5 वेळा येतात. इथं बघा 1 व 2 तारखेचे वार किती वेळा येतात, 5 वेळा येतात. इथं 3 तारीख नाही हा, याच्यामध्ये 3 तारीख आहे, याच्यामध्ये 3 तारीख नाही, याच्यामध्ये 1 आणि 2 तारखेचेच वार 5 वेळा येतात. परत एक आपण बघूया ट्रायल, कोणता घेऊया आपण, एप्रिल महिना घेऊया. मार्च आणि एप्रिल मध्ये बघा 1 आणि 2 तारखेचे वार येतील का 5 वेळा, बघ 1 आणि 2 तारखेचे वार येतील का 5 वेळा येतील. 1 तारखेला बघा रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आहे, बुधवार येतोय का 5 वेळा, 1 2 3 4 5 वेळा येतोय. म्हणजे एप्रिलमध्ये 30 दिवस आहेत, तर जिथं जिथं 30 दिवसांचे महिने आहेत तिथं 1 आणि 2 तारखेला जो वार येतोय तो 4 वेळा येतोय का, नाही की 5 वेळा येतोय. ठीक आहे. 2 तारीख जर बघितली आपण तर बघा इथं शुक्रवार आहे, तर नाही गुरुवार आहे, तर बघा 2 9 16 23 आणि 30 5 वेळा वार आलेला आहे, तो 5 वेळा वार आलेला आहे, लक्षात ठेवा. आता 31 दिवस ज्या महिन्यामध्ये आहेत तिथं 1 2 3 तारीख 5 वेळा येते. 30 दिवस ज्या महिन्यामध्ये आहेत तिथं 1 आणि 2 तारीख 5 वेळा येते. 30 दिवसाचे महिने जुसनो, लक्षात ठेवा ट्रिक. ठीक आहे. एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर.